नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण उपवासासाठी कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारा कुरकुरीत आणि आतून मऊ असा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता उपवासाची ही नवीन रेसिपी आज आपण पाहूया। तर आपल्याला इथे सर्वप्रथम एक मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। हा मी भाजून वगैरे घेतलेला नाही। हा साबुदाणा मी मिक्सरला जाडसर असा वाटून घेतलाय। साबुदाणा वाटून झाला की याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी वरई घालायची आहे, ज्याला आपण भगर देखील म्हणतो। वरई देखील साबुदाण्यासोबत आपण छान अशी रवाळ वाटून घेऊ। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला साबुदाणा आणि वरई रवाळ अशी वाटून घ्यायची आहे। चला तर मग आपण कृतीकडे वळूया। तर इथे आपल्याला एका कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल छान असं तापवून घ्यायचे। तेल छान तापलं की आपल्याला एक चमचाभर जिरे घालायचे। जिरे छान असे फुलू देऊया। जर उपवासाला तुम्ही जिरे खात नसाल तर स्किप करा। आता 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आणि लो फ्लेमवर छान अशा परतून घ्यायच्या। आता यामध्ये थोडंसं आलं घालायचं आणि लो फ्लेमवर छान असं परतून घ्यायचं। आलं छान असं परतलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे आपण घालणार आहोत 1.5 वाटी पाणी। पाऊण वाटी आपण भगर घेतलेली होती, त्याकरिता मी 1.5 वाटी पाणी घातलंय। यात थोडंसं आपण मीठ घालून घेऊ। सेंधव मीठ मी इथे वापरलेलं आहे। एक वेळ छान असं ढवळून घ्यायचं आणि पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता पाण्याला आपल्या मस्तपैकी उकळी आलेली आहे। आता या स्टेजवरती आपण जे वरईचं आणि साबुदाण्याचं मिश्रण तयार केलं होतं ते घालायचं आहे आणि गॅस मंद करून हे मिश्रण छान असं आपल्याला पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। छान असं मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे। मिश्रण कढई सोडेपर्यंत छान त्याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे। आता एक 5 मिनिटांकरिता याला गॅस बंद करून असंच झाकून ठेवूया। वाफेमध्येच हे मिश्रण छान शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता याला हलकंसं थंड होऊ देऊ। मिश्रण हलकंसं थंड झालं ना की आता एका बाउलमध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून किसून यामध्ये घालायचा आहे। बटाट्याचा फ्लेवर या पदार्थामध्ये छान येतो। आता हे पीठ हाताला सोसेल इतपत गरम आहे। आता हे हाताने आपण छान असं मळून घेऊया। हलक्या हाताने हे पीठ मी मस्त असं मळून घेतलेलं आहे। पिठाचा गोळा तयार झालेला आहे। आता इथे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे। या प्लेटला आपण तेल लावून घेऊया। छान असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला प्लेटला। आता आपण तयार केलेलं मिश्रण यावरती ठेवू आणि हाताने छान असं प्रेस करत त्याची जाडसर अशी पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता। आता ही पोळी आपण एक 10 मिनिटांसाठी पूर्णपणे थंड करून घेऊ। थंड झालं की हे मिश्रण छान सेटही होतं। आता चाकूला थोडंसं तेल लावून आपण याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। थोड्याशा मोठ्या आकारामध्ये आपण या वड्या कट करणार आहोत, तुम्ही बघू शकता। इथे मी चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घेणार आहे। या पद्धतीने मी सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता एका पळीच्या साहाय्याने हळुवारपणे या वड्या आपण वेगळ्या करून घ्यायच्या आहेत, तुम्ही बघू शकता। वड्या वेगळ्या झाल्या की चौकोनी वड्या आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायच्या आहेत। हा शेप दिसायला सुंदर दिसतो म्हणून मी असा कट केला आहे। जर तुम्हाला हवा असेल तुम्ही कुठल्याही शेपमध्ये या वड्या कट करू शकता। आता हा आपला उपवासाचा पदार्थ छान असा कुरकुरीत व्हावा याकरिता आपल्याला याला डीप फ्राय करायचं आहे। तर इथे मी तेल कडकडीत असं गरम करून घेतलं आहे। त्या कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला या वड्या सोडून घ्यायच्या आहेत आणि मोठ्या आचेवरतीच या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। गॅस मंद करायचा नाही, नाहीतरी आपल्या वड्या तेलकट होतात। आता मोठ्या आचेवरतीच 2 ते 3 मिनिटे आपल्याला ह्या वड्या खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। 4 मिनिटांमध्ये या वड्या खरपूस अशा तळून झालेल्या आहेत। आता आपण याला काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व वड्या आपण तळून घेऊ। हा कुरकुरीत गरमागरम उपवासाचा पदार्थ शेंगदाण्याची चटणी आणि चिप्स सोबत मी सर्व केलंय। हा उपवासाचा पदार्थ चवीला छान लागतो, अगदी कुरकुरीत होतो
उपवासाचा नाश्ता म्हणून हा उत्तम असा पर्याय आहे, तर एक वेळ नक्कीच करून बघा. कसा झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.